सून ही परकी नसते, तिला मुलगी मानणाऱ्या एका सासूची ही हृदयस्पर्शी कथा। जेव्हा स्वाती किचनमध्ये चहा बनवत होती तेव्हा अचानक तिच्या छातीमध्ये दुखू लागले। स्वातीने एका हाताने किचनच्या स्लॅबला घट्ट पकडले आणि दुसरा हात तिने तिच्या हृदयावरती ठेवला। तिला श्वास घेण्यासाठी त्रास होत होता। तिने तिच्या नवऱ्याला, जो मगाशीच ऑफिसवरून आला होता, रमेशला आवाज देण्याचा प्रयत्न केला, परंतु तिच्या तोंडून आवाजच बाहेर पडत नव्हता। खूप मुश्किलीने ती स्वतःला सांभाळत होती। इकडे हॉलमध्ये रमेश त्याचे सॉक्स काढत चिडचिड करत होता। सकाळच्या वेळी रमेश स्वातीसोबत भांडण करून गेला होता, त्यामुळे त्याचा दिवसभर मूड खराब होता। शिवाय त्याच्या बॉसने पण त्याला आज खूप ओरडले होते। सकाळी भांडण तर यामुळे झालं होतं की स्वातीला काही दिवस माहेरी जायचं होतं, परंतु रमेशने यासाठी पूर्णपणे नकार दिला। तो म्हणाला की तू जर माहेरी गेली तर हे घर कोण सांभाळणार आहे? स्वाती म्हणाली की आई आहेत की, त्या 2-3 दिवस ऍडजस्ट करतील, परंतु रमेश तयार झाला नाही। तो म्हणाला आईला हे सगळं झेपणार नाही आणि त्यामुळे सकाळपासून स्वातीचं मन दुःखी झालं होतं। ती फक्त रडत बसली होती। चहा बनवण्यासाठी एवढा वेळ लागतो का? रमेश मोठ्याने ओरडत होता। तोपर्यंत बाहेरून रमाताई आल्या आणि म्हणाल्या, अरे का ओरडत आहेस? सुनबाई चहा बनवत आहे ना, मग तरी पण ओरडायला काय झालं आहे? असं होऊ शकतं की तुझ्यासाठी चहावर काहीतरी खाण्यासाठी बनवत असे, म्हणून उशीर लागत असे। सकाळी तू नाश्ता पण करून गेला नाहीस आणि दुपारचं जेवण पण घेऊन गेला नाही। बिचारी सुनबाई तुझा लंच गेट पर्यंत घेऊन आली होती, पण तू तसाच रागाने निघून गेला। मला माहित नाही रमेश, तू विनाकारण एवढा राग का करत असतोस? रमेश म्हणाला, बघितलं काय, किती वेळ झालं मी ऑफिसवरून आलो आहे, तरी पण हिने अजून मला पाणी पण दिलं नाही आणि चहा सुद्धा दिला नाही। किती वेळ झालं किचन मध्ये काय करत आहे? मी बोलत आहे तरी पण मला एक शब्द पण अजून बोलली नाही। ती पण रुसून बसली आहे। दिवसभर घरी काय करत असते काय माहित? संध्याकाळी कंटाळून मी घरी येतो तर ही मला चहा सुद्धा टाइमावर देत नाही। विनाकारण मला खाण्यासाठी सुद्धा तळमावं लागत आहे। आई, विनाकारण तू माझं लग्न करून दिले आहे। लग्नाच्या आधी माझं आयुष्य खूप सुरळीत चालू होतं आणि असं पण आई नेहमी तू तिचीच बाजू घेऊन का बोलत आहेस आणि माझ्या चुका तुम्हाला दाखवून देत असतेस? ठीक आहे, मी बघते सुनबाई किचन मध्ये काय करत आहे। आणि असं पण स्वाती या घरची सून आहे, या घरची मोलकरीण किंवा रोबोट नाही की आपल्यासाठी नेहमी तिने राबत राहावं। दिवस रात्र बिचारी काम करत असते आणि तुझ्या तालावर पण तिला नाचावं लागत आहे। रमाताईंना त्यांच्या मुलाचं वागणं अजिबात आवडत नव्हतं। रमेश त्याच्या बायकोला अजिबातच इज्जत देत नव्हता। त्या विचार करतात की असे तर मी संस्कार त्याला दिले नाहीत, मग याच्या मनात हीन भावना कुठून आली आहे? तो त्याच्या बायकोप्रती प्रेम आदर का दाखवत नाही? कदाचित माझ्या संस्कारामध्ये काहीतरी कमी पडले असावे, म्हणून तर हा असा वागत आहे। 2 बहिणींचा लाडका भाऊ आहे हा। दोन्ही बहिणीने कधी त्याला ग्लास भरून सुद्धा पाणी घेऊ दिले नाही। दोघी बहिणींनी त्याला खूप प्रेमाने वाढवले आहे। विचार करत करत रमाताई किचन मध्ये आल्या आणि त्यांनी पाहिलं की त्यांची सून स्वाती फरशीवर बेशुद्ध अवस्थेत पडली आहे। रमाताई पळतच तिच्यापाशी गेल्या आणि तिला उठवू लागल्या, पण ती उठत नव्हती। त्यांनी लगेच पाणी घेतलं आणि तिच्या तोंडावर शिंपडू लागले आणि म्हणाल्या, उठ उठ स्वाती, काय झालं आहे तुला? तू बोलत का नाहीस? रमाताईंनी लगेचच त्यांच्या मुलाला रमेशला आवाज दिला आणि म्हणाल्या की रमेश रमेश पटकन किचन मध्ये बघ, हिला काय झालं आहे? ही थोडी पण हालत नाही। आई, आता तिला काय झालं आहे? एकदम रागात बोलत तो किचन मध्ये आला। त्याने पाहिलं की रमाताई स्वातीला उठवण्याचा प्रयत्न करत होत्या, परंतु ती उठत नव्हती। रमेश म्हणाला, आई हे काय लावलं आहे?
आणि हे आज नवीनच ड्रामा करत आहे. आई, चल तू येथून. मला चहा वगैरे काही सुद्धा प्यायचा नाही. चहाचं नाव काढल्यावर रमाताईंनी लगेचच गॅस बंद केला. चहा सगळा आटून गेला होता. रमेश म्हणाला, आई तुला समजत नाही का? ही नाटक करत आहे. चल पटकन आपण येथून जाऊ. घरात काय झोपण्यासाठी जागा संपली आहे का? जी ही इथे किचन मध्ये झोपली आहे. रमाताई एकदम रागात रमेशला म्हणाल्या, गप्प बस मूर्ख. तुला दिसत नाही का तुझी बायको स्वाती बेशुद्ध पडली आहे? पटकन जवळच्या कुलकर्णी डॉक्टरला फोन कर आणि घरी यायला सांग. मला वाटते कदाचित हिचा बीपी हाय किंवा लो झाला असेल, नाहीतर हिला हार्ट अटॅक आला असेल. त्याच्याशिवाय ही बेशुद्ध पडणार नाही. आणि शिवाय गरमी पण किती वाढली आहे. कदाचित या गरमीमुळे हिला चक्कर आली असेल. हे बघा आई, हिला काही सुद्धा झालेलं नाही. काम न करण्याचे हे सगळे नाटक सुरू आहे आणि तिने विचार केला आहे की असा ड्रामा केल्यावर तिला लगेच आपण माहेरी पाठवून देऊ. म्हणजे सकाळी तुझं आणि हिचं माहेरवरून भांडण झालेलं दिसत आहे. कदाचित हिने सकाळपासून काहीही खाल्लेलं दिसत नाही. वेळ वाया घालवू नकोस. असं कर, पटकन तुझी गाडी काढ आणि हिला हॉस्पिटलला घेऊन जाऊ. रमाताईंच्या दोन्ही मुली जेव्हा लग्न करून सासरी गेल्या तेव्हा त्यांचं घर एकदम मोकळं झालं होतं. त्यांनी विचार केला की जेव्हा या घरात सून येईल तेव्हा मी तिला मुलीप्रमाणे प्रेम देईल. त्यामुळे या घरात अजून सुख समृद्धी येईल. त्यांच्या आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले असतील, त्यांच्या सासरच्यांनी टोमणे मारून त्यांचं आयुष्य घालवले असेल, तरी त्यांनी मनाशी ठरवले होते की मी माझ्या सुनेला मुलीप्रमाणे प्रेम देणार. रमेश रागामध्ये काही बोलत असला तरी तो स्वातीवर खूप प्रेम करत होता. त्याला स्वातीपासून दूर राहत नव्हते. म्हणूनच तर तो तिला माहेरी पाठवत नव्हता. रमेश तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेला. तिथे गेल्यावर डॉक्टर म्हणाले, अभिनंदन, या आई होणार आहे. खूप वेळा गर्भधारणेमध्ये एका स्त्रीला असा त्रास होऊ शकतो. हे ऐकून तर रमेश खूपच आनंदित झाला. लग्नाला 5 वर्ष झाली होती, परंतु अजून घरात पाळणा हलला नव्हता. ही बातमी ऐकून तर रमाताई एकदम आनंदित झाल्या. लहान बाळाचे चाहू लागताच त्यांचे मन एकदम प्रसन्न झाले. त्यांना लहान बाळाचा आवाज ऐकण्याची आतुरता निर्माण झाली. स्वातीला जरा थकवा आला होता, म्हणून डॉक्टरांनी तिला सलाईन लावले होते. स्वातीला जेव्हा शुद्ध आली तेव्हा तिने पाहिले की तिच्या डोक्यावर कोणीतरी प्रेमाने हात फिरवत आहे. जेव्हा तिने डोळे उघडून पाहिले तेव्हा तिच्या सासूबाई रमाताई प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवत होत्या. स्वाती मनात विचार करू लागली, मी खूपच भाग्यशाली आहे, म्हणूनच मला अशी सासू मिळाली आहे. स्वाती समोरच रमाताईंनी तिच्या आईला फोन लावला आणि आनंदाने म्हणाल्या, आता जोराने कामाला लागा, कारण तुम्ही आता आजी होणार आहात. स्वातीची आई पण ही बातमी ऐकून खूप आनंदी झाली. त्यानंतर रमाताई तिच्या आईला म्हणाली, असं करा, तुम्ही काही महिने इकडे येऊन राहा, म्हणजे स्वाती तुम्हाला मनमोकळेपणाने तिला काय खावंसं वाटते ते सांगेल. मी सासू असल्यामुळे ती मला सांगण्यासाठी थोडी घाबरेल, पण तुम्हाला सगळं काही सांगेल. स्वातीची आई लगेचच आली. दुसऱ्या दिवशी दोघी गप्पा मारत बसल्या होत्या. तेव्हा स्वाती त्या दोघींच्या मध्ये बसली आणि म्हणाली, देवाने मला 2 आई दिल्या आहेत. एकीने मला जन्म दिला आहे, तर एकीने लग्न झाल्यानंतर मला आईसारखं प्रेम दिलं आहे. काल रात्रीचं रमेश ज्या प्रकारे तिच्यासोबत वागला होता त्याबद्दल त्याने तिची माफी मागितली होती आणि स्वातीनेही त्याला माफ केलं होतं. रमेशच्या दोन्ही बहिणींना जेव्हा कळालं की त्या आत्या होणार आहेत तेव्हा त्या पण खूप आनंदित झाल्या. त्यांना हा आनंद मिळून साजरा करायचा होता, म्हणून त्या दोघी लगेचच आपल्या माहेरी आल्या. आज त्या परिवारात आनंदाचा आनंद होता. दोन्ही बहिणींना पाहून रमेश पण खूप खुश झाला.
हे पाहून रमाताई रमेशला म्हणाल्या, रमेश, तुला तुझ्या बहिणींना पाहून किती आनंद होत आहे हे तुझ्या चेहऱ्यावरून कळत आहे. आणि तुझ्या बहिणींना पण माहेरी आल्यामुळे किती आनंद होत आहे हे तुला दिसत आहे. तर मग तू हे कसा विसरलास की स्वातीलाही माहेर आहे, तिलाही भाव आहे. ती जेव्हा माहेरी जाते तेव्हा तिच्या भावालाही तुझ्यासारखाच आनंद होत असेल, तिलाही माहेरी गेल्यावर आनंद होत असेल, असा तू विचार का करत नाहीस? तू तुझ्या बहिणींसोबत गप्पा मारत बसतोस. तसंच स्वातीलाही वाटत असेल की मी पण माझ्या भावासोबत, आईसोबत आणि वडिलांसोबत बसून गप्पा माराव्यात. लग्न झाल्यावर आई वडिलांसोबतचं नातं तोडून टाकणं हे कधीच चांगलं लक्षण नसतं. आईचं बोलणं ऐकून रमेशने लगेचच त्याच्या कानाला हात लावला आणि उठाबशा काढत म्हणाला, सॉरी, खरंच माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. यापुढे मी अशी चूक अजिबात करणार नाही. आणि जर स्वातीला माहेरी जायचं असेल तर त्यावेळेस मी तिच्यासोबत भांडण करणार नाही. रमेशच्या बोलण्यावर घरातले सगळेच खळखळून हसू लागले. 9 महिने पूर्ण झाल्यानंतर स्वातीने एका सुंदर मुलीला जन्म दिला. स्वातीसमोर तिच्या 2 नणंदा, सासू रमाताई आणि तिची आई अशा 4 जणी उभ्या होत्या. स्वाती आनंदाने म्हणाली, मी पण आता एका मुलीची आई झाली आहे. तिचं बोलणं ऐकून त्या 4ही खळखळून हसू लागल्या. त्या छोट्याशा परीच्या आगमनाने घरात आनंद, प्रेम आणि सुखाची नवी पहाट उगवली होती. नाती रक्ताची असली की तीच जपली जातात असं नाही, तर प्रेम, विश्वास आणि समजूतदारपणानेही ते अधिक घट्ट होतात. सून ही परकी नसते. तिलाही मुलीप्रमाणे प्रेम आणि सन्मान दिला तर घरात सुख, शांती आणि आनंद कायम राहतो. धन्यवाद.